नमस्कार मंडळी, वेलकम टू मोहित's किचन. तर आमच्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहे गाजराचा तुपातील हलवा. तर आधी स्वच्छ गाजर धुवून घेऊन छान त्याचा किस करून घ्या. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 2 किलो गाजर, 1.25 ग्लास साखर, 5 टेबलस्पून किंवा 50 ग्रॅम तूप, 2-2.25 कप दूध. तर छान मोठी कढई घ्या, त्यामध्ये 5 टेबलस्पून तूप टाकून त्याला गरम करून घ्या. आता यामध्ये गाजर जे किसलेले आहे आपण ते घालून घेऊया आणि त्याला छान मंद आचेवर 10 मिनिट परतून घेऊन शिजू देऊया. आता 10 मिनिट झालेले आहेत. यामध्ये आपण 1.25 ग्लास साखर घालूया. छान त्याला प्रॉपर मिक्स करून घेऊया. आणि प्रॉपर सगळं मिक्स झाल्यानंतर त्याला परत 10 मिनिट शिजवून घेऊया. त्यामुळे काय साखर वितळून जाईल आणि प्रॉपर गाजरला त्याला त्याची टेस्ट येईल गोडसर. आता साखर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. 1.5 ग्लास घेतली तर थोडं जास्त गोड होतं आहे, त्यामुळे आम्ही 1.25 ग्लास घेतली. 2 किलोला 1.25 ग्लास साखर. तर 10 मिनिट झालेले आहे. आता यामध्ये 2-2.25 कप दूध टाकून घेऊया. आणि त्याला छान मिक्स करून परत एक 10 मिनिट 15 मिनिट त्याला शिजवून घेऊया. हे आपल्याला कृती तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत लालसर काळपट असा रंग येत नाही आणि त्यातला ओलावा म्हणजे पाणी पूर्णपणे आवळून येत नाही, म्हणजे सुकून जात नाही. तोपर्यंत याला आपण शिजवत राहायचं. जेव्हा हे सगळं शिजेल त्यावेळेस आपण याच्यामध्ये काजू बदामच्या ज्या बिया आहेत त्याला छान कुस्करून गार्निशिंग करून त्याला मिक्स करून घेऊया. हे अशा प्रकारे आपण काजू बदामच्या बिया बारीक केल्या होत्या, त्याला छान प्रत्येक हळूहळू सगळ्या मिक्स करून घेऊया. म्हणजे हलव्याला छान गार्निशिंग पण मिळेल आणि टेस्ट पण येईल. तर बघू शकता तुम्ही थोडा कलर काळपट लालसर आलेला आहे आता, म्हणजे आणि पाणी पण आटलेलं आहे, म्हणजेच आपला गाजरचा हलवा रेडी झाला आहे. तर आपण याला छान मस्तपैकी सर्व करूया. बघा सर्विंग झाली आहे. कसा छान उत्कृष्ट आणि उत्तम दिसतोय. सबस्क्राईब.